नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट उगडी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी. आजपासून सर्व शेतकऱ्यांसाठी एक माहिती म्हणून सांगत आहे. तर काय झालं, अचानक पाऊस पडला, कधी गारपीट आली, उन्हाळ्यात पाऊस आला, पावसाळ्यात पाऊस आला, हिवाळ्यात पाऊस आला. काय व्हायलंय, जे तज्ज्ञ मंडळी आहेत ते मग काय कारण सांगायले तर एल निनोबद्दल सांगायले. तर तुम्हाला एक एल निनो हे नेमकं काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर काय झालं, 2017-18च्या दरम्यान डॉक्टर रंजन केळकर हवामान तज्ज्ञ यांच्याशी मी चर्चा केल्याच्या नंतर तर आम्ही दोघांनी चर्चा केली. तर एल निनोबद्दल त्यांनी मला खूप काही सांगितलं आणि त्याच्यानंतर मी देखील अभ्यास करत होतो. तर मग त्यांच्या अभ्यासातून मला खूप काही असं अभ्यास करायला मिळालं. म्हणून डॉक्टर रंजन केळकर सरचे त्यांना धन्यवाद देतो, कारण की त्यांनी खूप मला अशी काही माहिती सांगितली. तर मला शिकायला भेटलं त्यांच्यापासून आणि माझ्यापासूनकडे काही ज्ञान होतं. तर त्याच्यानंतर मी सगळा अभ्यास केला. तर एल निनोबद्दल सांगतो. एल निनो आणि ला निना हे दोन मुळातच स्पॅनिश भाषेतील शब्द आहेत. काही वर्षापासून मराठीत जशीच्या तशी वापरत आहेत, पण त्याचा नेमका अर्थ माहीत नसला तरी त्याचा आणि आपल्या मान्सूनशी काहीतरी संबंध आहे असं प्रत्येक जणांना वाटतं. आणि एल निनोचं नाव निघालं की दुष्काळ पडणार अशी सगळ्याच्या मनात भीती वाटायली आणि ला निना उद्भवला की पाऊस होणार असं सगळ्यांना वाटतं. पण यामध्ये तथ्य काय हे जाणून घेणं महत्त्वाचं. तर तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो. एल निनोचं शब्दशः मराठीत नाव होतं बाळ येशू. बाळ येशू हे नाव पडण्याचं कारण एल निनो ख्रिसमसच्या सुमारास उद्भवतो, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये उद्भवतो, म्हणून त्याला नाव दिलं एल निनो. एल निनो आणि ला निना हे दोन परस्पर तुम्हाला एक सांगू इच्छितो. हे दोन नावं नाहीत आणि घटना नाहीत, आलटून पालटून सुरू राहणाऱ्या दीर्घ अवधीच्या समुद्रातील प्रक्रिया आहे. तर तुम्हाला एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे. पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला जो प्रशांत महासागर आहे, त्या प्रशांत महासागराचं काय होतं, तापमान सरासरीपेक्षा वाढतं आणि ही तापमान वाढ काय होती, समुद्रावर पसरते. जेव्हा समुद्राचं तापमान अर्ध्या अंशानं वाढतं त्यावेळेस सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि सगळीकडे दुष्काळ पडणं असं म्हणतात. आणि त्या समुद्रामध्ये ज्यावेळेस दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशामध्ये ला निनाबद्दल सांगतो की ला निना कसं असतं की त्या समुद्राचं तापमान हळूहळू कमी होतं, मग त्यावेळेस ला निना उद्भवलं म्हटलं जातं आणि तिथं पाऊस पडणं असं जाहीर केलं जातं. पण इसवी सन 1617 शतकात जे त्या समुद्रामध्ये जे मच्छीमार करत होते, कोळी समाज, मग ते कोळी समाज मच्छीमार करत असताना समुद्रामध्ये फिरत असताना कधी कधी काय झालं की त्यांना त्या समुद्राचं पाणी तापलेलं जाणून आलं आणि त्या पाणी तापल्याच्या नंतर समजा उष्णता तापमान वाढल्याच्या नंतर त्यांना त्या वर्षी त्यांच्या भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस झालेला असं दिसून आला. आणि काही भाग 1617 शतकामध्ये कधी कधी काय झालं, ते समुद्राचं पाणी थंड थंड होत गेलं आणि त्या मच्छीमाराच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या तज्ज्ञाला सांगितलं आणि त्या काळी त्यांना त्या भागामध्ये पाऊस जास्त झाला असं त्यांना गोष्टी आला. मग त्यावेळेस ते त्याच्यावर हे तापमानाचे हे केलं. पण तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो. एल निनोबद्दल सांगतो, ला निना म्हणजे, पण हे दोन शब्द लोक एकच वापरतात. तर एल निनोबद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो, दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देशाच्या समुद्राचं काय होतं, तापमान अर्ध्या अंशानं वाढल्याच्या नंतर सौम्य एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या समुद्राचं तापमान 1.5 किंवा 2 अंशानं वाढलं तर अतितीव्र एल निनो निर्माण झालं जाहीर केलं जातं आणि जगामध्ये दुष्काळ पडणं असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आता ला निनाबद्दल सांगतात. ला निना नेमकं काय, ला निनाचं मराठीतून नाव होतं सुकन्या. तर ज्यावेळेस ला निना दक्षिण अमेरिकेमध्ये पेरू देश आहे आणि पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला त्या समुद्राचं पाणी म्हणजे तिथलं तापमान काय होतं, कमी होत जातं, म्हणजे ते समुद्र थंड थंड होत जातो. मग त्यावेळेस ला निना उद्भवला जाहीर केलं जातं आणि पाऊस पडणार असं म्हटलं जातं. तर हे झालं एल निनो आणि ला निनाबद्दल. एल निनो आणि ला निना ह्या दोन ज्या प्रक्रिया आहेत, दरवर्षी नाही तर साधारणपणे 2-4 वर्षाला आलटून पालटून उद्भवतात. अनेक वर्षी प्रशांत महासागराचं तापमान सरासरीच एवढं राहतं, मग एल निनो नसतं आणि ला निना नसतं.
ह्या उलट नैऋत्य मान्सून हा भारतावर येणार येतो म्हणून हे लक्षात घ्यायचं.